नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. पहिले वंदन तुला मोर्या कृपा मजवरी करी दयाळा. ही पोथी पूर्णत्वाला जाऊ दे तुझ्या कृपेने. नको अडचण नको अडथळा येऊ देऊ नकोस या कार्याला. हीच विनवणी माझी तुझला करी तू कृपा मजवरती बुद्धी देवता ती. सरस्वती पाठी माझ्या उभी जरती तरी चालेन. मी पुढती आशीर्वाद तिच्याच तिने घेतात तो. मनावर तरी लेखनी चाले भराभर कल्पना सुचते. सत्वर शब्दा करावया सद्गुरूचा हात पाठीवर. त्याचाच मला आधार तेच सारे करविनार. निमित्त मात्र मी इथे नारद विचारते. नारायणाशी कोणता उपाय दुर्वास ऋषी देते. झाले मेधावतीची तेची आता सांगेवा सूत. म्हणती श्रोते जन हो आता एक पुढील भाग हो. या अधिक मास महात्म्याचा गोड हा. या नवीन अध्याय. दुर्वास म्हणती बाळे मेधावती आता सांगतो तुझं मोठी येत आहेत पर्वणी गोमटी परम. आपल्या भाग्याने आजपासून मास तिसरा येतो आहे. अधिकाचा खरा त्या मासाचा महिमा न्यारा. आपल्या आहे आगळा वेगळाची या मासात तीर्थस्नान. करिता म्हणून ते पावन ब्रह्महत्येची ही विमोचन होत असे. हरिकृपे बाळे वर्षात 12 मास येती महत्व प्रत्येकास देवदेवता. प्रत्येकास पूजेचे महत्व उपासनेचे श्रावण कार्तिक मार्गशीर्ष त्याहुनी महिमा यास अधिक. उपासकांचे घाली पत्रास पुण्य अधिक पटीन. अनेक वर्षाचे गंगा स्नान जे काही देही पुण्य. जाणते अधिकाशी जण एकाच स्नाने मिळत असे. कुंभमेळ साधून पर्वणी गोदावरीचे स्नान. करुणी जेवढे पुण्य कोणी जोड तसे पत्रास तेवढे पुण्य एका स्नानात हा मास घातला. पत्रात या महिमा श्रेष्ठ पूजा व भक्ती भावाने म्हणून तुला सांगतो. भावापुरतील तुझे मनोरथ सगळे जरी पत्री पुण्य जोडले. पूजोन या मासाच मी स्वतः यास पूजितो. व्रताचरण याचे करीतो मज पुरुषोत्तम तो. रक्षितो सदा सर्वदा संकटे तुझी भावया. भागोदय तुझी धरी भागोदय तुही धरी. हरीचे पाय अधिक मास उपासना उपाय सर्वहिता या अधिक मासास. लाभला आशीर्वाद तो आहे मला पुरुषोत्तम मास. नाम पावला आहे या जगतात तुझे हराया दैन्य. दुःख तुला मिळण्यास सकळ सुख अधिकाची. उपासना सुरेल भाग्यशाली ठरेल इतके सांगू. नये त्या कंस शांत राहिले मनी दुर्वास तेव्हा मेधावती. तयास काय बोलती झाली ती. मने ऋषीवरा तुमचे हे बोलणे मला नरुची. महत्व इतर मासांचे अधिकामय कमी का देवता. तर सर्व समान पूजकास देती देवदान. जो देवांचे तो देऊनी सुखवितात भक्तांची काय. श्रावणातील ती शिवभक्ती भाद्रपदातील गणेश पूजती. आश्विनातील नवरात्री काय देईल फळ. हरीस एकटा काय दाता समर्थ नाहीत अन्य देवता. काय देण्यास आपल्या भक्ताचे का. तयास अपेक्षित हा भेदभाव नाही भला तो वाईट. हा सांगला न पटे माझ्या मनाला हा एकच. श्रेष्ठ असे अहो हा मास मलेन. यात नाही सूर्य संक्रमण. निशब्द सर्व काही लागोन. शास्त्रानेच हा ठरवला यालाच म्हणती धोंडा महिना. धोंडाचा महिना याची नाही कालगणना. श्रेष्ठत्व केसे याला सकळे ना माझ्या मनात पटे हात जोडून ती. मेधावती बोलती झाले दुर्वास प्रतिमी. आरिधले उमापती कैसा त्यास विसरू. हरी पूजेला हरास सोडून. काय मिळे पुण्य शिवभक्ती माझी सोडूनी. हरिभक्ती का जोडू. शिव माझा कैवल्य दाता तो माझ्या पाठीस असता. मी का सांगा हरी आता पूजावा या मासात. शिव असे तो कल्याणकारी सर्व देवता श्रेष्ठ. भारी त्यास आता करुणी दुरी केसा हरी जोडावा. अनादर करीत मल मासाचा करी बोला ओमान. त्याच्या ती मने श्रीहरी शिवाचा. काय न जाणे अधिकार तो कोणी कन्येचा. वचन संतप्त झाले
ऋषीचे मन आपल्या आज्ञावंते ती येथे मात्र ही मेधावती आपल्या वचनासमाने या गोष्टीचा राग ऋषींना आपल्या परी ते आवर्ती मना कारणही मित्र कन्या वेळ नाही भे शिक्षेची अज्ञानी समजूनी बालमती नाही ज्ञान प्रसाद घडे तीज हातून अधिक मासहीन वनी दुर्वासकरीती विचार मनात ज्ञानित ज्ञानवित याचे महत्व ही तर बालिका मूढ दुःखित अधिक दुःखविन नावरी ऐसा विचार मनी करून त्याने आपल्या रागास आवरून तिला न शापिता शब्दाने एका समज दिली. ते म्हणते बाळे मेधावती तुला कैसी झाली दुर्भूती तू अनामेला कमलापती उचित नवे हे बाळे भेद नाही हरिदारास हे तू एक का शिकवावे मज परत ज्येष्ठाच्या शब्दास मान देतात हे तुला न कळे तू मित्राची कन्या म्हणून तुला दिला नाही शाप परी हे नाही उचित वर्तन परिणाम याचा भोगशील हितोपदेश मी तुला केला तू मम शब्द अहिरला आता पुढील परिणामाला लागेल सामोरे जावया तुच्छ मानेले अधिक मासाला त्याचा मान नाही राखीला अविश्वास तू प्रकट केला या अनुचित वर्तनीय सो आता जे होणार विधिलिखित नाही टळणार कोण त्यास करणार देवाधीन आपण घे दैव देते कर्म नेते आपले कर्म आपल्यास नडते प्रारब्धाचे फाशे उलटे पडतात अशा प्रकारे आता माझ्या शब्दाचे मनास शांती मिळाली म्हणून नारायण श्रमापती जातो निघून सत्वरी गती हेच वाटे उचित करीत तुझला सावधान इतकेच सांगतो आता जाण पुढे तुझी जन्मी तुझं लागून दुःख लागेल भोगावे ऐसे सांगून प्रति दुर्वास निघून सत्वरगती गेले कन्या मेधावती झाली दुःखित मनविती अपराधाची जाणीव मनाला जेव्हा झाली मेधावतीला ती मने क्षमा याचना केली मग याची राहणी आता पुढील संकटात कोणता तारीला धाव घेऊन सान विचार करून आठवती झाले शिवचरण ग्रहण नारद पुराणीचा दुर्वास वचन अनादराचा अध्याय अधिक मास महात्म्याचा पूर्ण येथे झालास अरुण विनवणी करी खास स्वीकारा प्राकृत रचनेचा 10वा अध्याय हरिचरणास प्रेम भावे समर्पितो. आता आपण या अध्यायाचा मराठी भावार्थ जाणून घेऊया. अधिक मास महात्म्य अध्याय 10वा मराठी भावार्थ. विप्रकन्येच्या हितासाठी दुर्वासाने तिला काय मार्गदर्शन केले हे ऐकण्यास नारद उत्सुक होते. तेव्हा या मागील कथा निवेदनाचा आधार देत नारायण ऋषी हे नारदांना सांगू लागले की आपल्या मित्राच्या मुलीचे हित करण्यासाठी दुर्वास तिला सांगू लागले की बाळे मेधावती अगं तुझं भाग्य मोठं थोर आहे. आता लवकरच या महिन्यातील व्रत वैकल्ये ही सामान्य जीवास जास्तीत जास्त पुण्य पदरी बांधून देतात. ज्या महिन्यातील ईश्वरी उपासना ही शीघ्र फलदायी होते असा महान पुण्यकारक महिना मास लवकरच येत आहे. ती सर्वसामान्य जीवांना एक सुंदर अशी भरपूर पुण्य पदरी जोडण्याची त्यांची मनोकामना पूर्ण करून घेण्याची संधी आहे. तेव्हा तू त्याचं अधिक मासाचं महत्त्व करावीस अशी मला वाटते असे सांगून दुर्वास हे काही वेळासाठी शांत राहिले. तेव्हा कसला असा विचार करून ती मेधावती त्यांना म्हणाले की ऋषीवर तुम्ही जे म्हणता की हा अधिक मास महिना अधिक पुण्यदायी आहे हे माझ्या मनात पटत नाही रुचत नाही. कारण इतर महिन्यातील देवदेवतांचे व्रताचरण हे आपल्याला पुण्यप्रदी देतेच. मग त्याही देवताचं भक्त उपासकांची इच्छा पूर्ण करतातच. मग असं असताना या धोंड्याच्या महिन्याला इतके महत्त्व का आणि कशासाठी. पुढे तर असेही म्हणाले की मुनिवर अहो हा अधिक मास म्हणजेच मलमास होई ना. त्या महिन्यात ना साधे सूर्य संक्रमणही होत नाही. शास्त्रज्ञालाही मान्यता नाही. म्हणून मग या महिन्यात मंगल कार्यात सुद्धा निशब्द ठरवलेले आहे. मग तो एकदम श्रेष्ठ आणि पूजनीय कसा झाला हो. असे दुसरे असे जर मी शिवोपासक आहे तर मी हे सोडायचे का आणि हरीस भजायचे का आणि कशासाठी. तेव्हा मेधावतीचे हे बोलणे ऐकून खरं तर दुर्वासांना आपल्या सल्ल्यांचा अनादर करत आहे असं म्हणून राग येतो. तो क्षणभर तिला एखादा भयंकर शाप द्यावा असंही वाटतं. पण ती एक मित्राची कन्या होत्या त्यातून निराधार मुळातच दुःखी कष्टी होती आणि तिला आणखी बरेच करणे बरे वाईट वाटत होते. म्हणून तिच्या दुर्वासाने तिला इतके मात्र सांगितले की बाळे तुझ्या या पुरुषोत्तमाचा अनादर केल्याचे परिणाम तुला भविष्यात नक्कीच भोगावे लागतील असे सांगून ते तातडीने तेथे निघून गेले. आणि निघून गेल्यावर मेधावतीला जाणून झाले की निदान आपण त्यांची क्षमा तरी मागायला हवी होती. इथे ब्रह्मद नारदी पुराणीचा अधिक मास महात्म्याचा दुर्वास वचनाचा अनादर हा 10वा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल किंवा ही कथा आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला
चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः.